तुम्हाला नवल वाटेल, पण महाराष्ट्र आणि जर्मनी यांच्यात एक वेगळं नातं आहे जे आपण डेव्हलप करायला पाहिजे. बरं, युरोपामध्ये जर्मनी जर्मनीशी वेगळं. सोबत तुम्ही जर का पुण्यात गेलात तर पुण्यामध्ये तुम्हाला जर्मन अनेक कंपन्या दिसतील आणि तुम्ही जर्मनीतल्या स्टुटगार्ड किंवा दुसऱ्या काही महत्वाच्या शहरांमध्ये गेलात तर तुम्हाला तिथं अनेक महाराष्ट्रीयन लोक भेटतील. तेही पुणे आणि आपल्या ह्या पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ कोकणातली लोक तुम्हाला जर्मनीत दिसतील. ह्याचं कारण काय तर जर्मनीमध्ये आणि पुण्यामध्ये पहिल्यापासून ऑटोमोबिल्समध्ये खूप चांगलं काम झालं. ओके. त्यामुळं मर्सिडीज बेन्झ असेल किंवा बाकीच्या अनेक जर्मन फोक्सवॅगन सारख्या कंपन्या असतील ह्या पुण्यामध्ये आल्या. त्याच्यासोबत त्यांचे व्हेंडर्सही आले आणि मग इकडची लोक तिकडे तिकडची लोक इकडे हे गेली कित्येक वर्ष सुरू आहे. म्हणजे तिथं अनेक मराठी लोक जर्मन बोलतात व्यवस्थित जर्मनीमध्ये आणि इकडेही तुम्हाला खूप कंपन्या दिसतील. तर आपण असं एक ना क्लस्टर बनवलं पाहिजे असं मला वाटतं. तसंच आता तुम्ही तळेगाव सारख्या ठिकाणी गेलात तर तिथे हुंदाईची कंपनी आली आहे. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, तळेगावमध्ये 7 कोरियन रेस्टॉरंट आलेत आता बरं. आणि तुम्हाला ती लहान लहान मुलं त्यांच्या फॅमिलीज ते तुम्हाला तळेगावात दिसतील आता. तर आता आपण अशा पद्धतीनं कामं केली पाहिजेत की कसं काय आपला देश, आपला तो भाग आणि तो देश असा तो एकत्र येऊन काम करेल. कारण हे देश तसे आपल्या राज्याच्याच जवळपास क्षेत्रफळा इतके किंवा लोकसंख्ये इतके असतात. तर त्याच्यात आपल्याला खूप अपॉर्च्युनिटीज आहेत तसं करायला. दुसरं कोकणासारखा भाग असेल तर कोकणामध्ये आपण काजू प्रोसेसिंग असेल, नारळापासून दुधापासून पावडर बनवून ते एक्सपोर्ट करायचा खूप मोठा व्यवसाय चालू होतोय. किंवा आता बायोडिग्रेडेबल प्लेट्सचा खूप मोठा व्यवसाय चालू होतोय. आंब्याचे पल्प आणि आंब्याचे लॉंग टर्म चालणारे उत्पादनांचा, फणसाचा प्रोसेसिंगचा प्रोजेक्ट असतील किंवा फिश प्रोसेसिंग इंडस्ट्री फार मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरती येऊ शकते. तर तशा प्रकारचे उद्योग कोकणात. तुम्ही जर का विदर्भ घेतलं तर तिथे दाल मिल्स, स्टील इंडस्ट्रीज ह्या खूप चांगल्या प्रमाणावरती येऊ शकतात. औरंगाबाद हा दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या मधला अत्यंत सेंटरचा पॉईंट आहे ओके. आणि तिथे ड्रायपोर्ट बनवून तिथून दिघी बंदरातून आपण एक्सपोर्ट करणार असो. संभाजीनगर आपण खूप डेव्हलप करू शकतो. सो तिथे फोकस केला पाहिजे जेणेकरून मुंबई आणि पुणे आता हा जो लोड दिसतो आपल्याला तो जाऊन आपल्याला संभाजीनगर असेल, नागपूर असेल, इकडचं पुणे आणि त्याच्या बाजूचा परिसर असेल, इकडे कोकणातला हा जो आता तिसरी मुंबई डेव्हलप करायला चाललाय. सो तो एकदा डिसेंट्रलाइज केला की आपल्या लोकांना त्या त्या भागांमध्ये तसे तसे रोजगार मिळतील. तशा तशा प्रकारचे स्किल डेव्हलपमेंट सेंटर त्या त्या ठिकाणी व्हायला पाहिजेत आणि त्या त्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरमधनं मग तिथं लागणारी लोक त्यांना मिळतील. प्लस गव्हर्नमेंटने मराठी मुलांसाठी, तरुण मुलांसाठी म्हणून फक्त स्टार्टअपच्या गाड्या फिरवण्यापेक्षा खरंय. ऍक्च्युअल स्टार्टअप्समध्ये काय करता येईल ह्याच्यासाठी म्हणून त्यांना काही जागेचे चांगले प्रपोजल्स दिले पाहिजेत. MIDC मधून काही स्कीम्स दिल्या पाहिजेत. पण तशी इकोसिस्टम डेव्हलप करण्यासाठी म्हणून काही चांगले मार्गदर्शक निवडले पाहिजेत. बरोबर. जे की फार मोठी कमतरता आहे आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये.